आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. असतानाच त्या परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी त्याने घेतली आणि आज एक वार पुन्हा त्याची भक्ती करण्यासाठी तो आम्हाला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलेला आहे. होय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझे मनापासून आभार मानित आज एक वार पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या समोर येत आहोत. आभार मानित प्रभू, तुझी स्तुती करी, कारण केवळ तुझंच नाव स्तुतीस पात्र आहे प्रभू. भययोग्य असं आहे पवित्र देव बाप्पा. परमेश्वर देव बाप्पा, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलं. पवित्र देव बाप्पा, तू आमची काळजी घेतली, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पवित्र देव बाप्पा, आमच्या सर्व गरजांचा पुरवठा तू केलास. पवित्र देव बाप्पा, आम्हाला आरोग्य दिलं आणि आज भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी तू आम्हाला दिली. पवित्र देव बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पवित्र देव बाप्पा, आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना, तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, आज एक वार पुन्हा तू आम्हा सर्वांवरती दया कर. पवित्र देव बाप्पा, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर प्रभू. तुला न आवडणाऱ्या त्या गोष्टी ज्याद्वारे आम्ही तुला दुखावतो प्रभू, आमची क्षमा कर प्रभू, आमच्यावरती दया कर पवित्र देव बाप्पा. आणि आज या तुझ्या भक्ती मंदिरामध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही तुझी आराधना करीत असताना, तुझी भक्ती करीत असताना देव बाप्पा, तुझ्या समक्षतेमध्ये ती मोकळीकता आम्हाला दे, आशीर्वादित कर. होय पवित्र देव बाप्पा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर पवित्र देव बाप्पा. परमेश्वर देव बाप्पा, जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, ज्यांना आज या भक्तीमध्ये येता येत नाहीये, अशा प्रत्येकाला देखील आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो प्रभू. तुझं काम त्यांच्या जीवनात तू कर देव बाप्पा, तुझं गौरव त्यांच्या जीवनातून तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत पवित्र देव बाप्पा, त्यांनाही तू सुखरूप घेऊन ये.
परमेश्वर देई बापा, ही भक्तीची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आज या तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक लहान थोराला तू नव्याने स्पर्श करावस, आशीर्वादित करावस, विश्वासामध्ये वाढ व्हावी. प्रभू, आमचे शारीरिक आमचे आत्मिक रोग बरे व्हावेत पवित्र देई बापा, आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव व्हावं. म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला उंचावूया, त्याला सामोरे जाऊया. आपल्या सर्वांना येणारं गीत यावेळेस आपण गाऊया. ख्रिस्त गुरु माहुली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माहुली. Guru
पश्चातापे दग्ध शरण्या निज शिष्या पावली. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देतं की आम्हाला संधी आहे तोवर आम्ही त्याचा शोध करावा, आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला स्वीकारून घ्यावं. आणि त्यासाठी आम्हाला त्याच्या समोर त्या पश्चातापी अंतःकरणाने पश्चातापे दग्ध शरण्या, जो व्यक्ती पश्चातापपूर्वक त्याच्या समोर येतो, ज्याचं हृदय तुटलेलं आहे, भग्न आहे, चेपलेला बोरू तो मोडणार नाही. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपलं कार्य करणारा तो आपला प्रभू परमेश्वर आहे. आणखीन एक गीत गाऊया, त्याच्या नावाला आपण उंचावूया. आपल्या सर्वांनी येणारं गीत आहे, नाम येशूचे आवडे, ते भय वारिते, ते प्रिय गोड केवडे, ते शांत ठेविते. चर्चमध्ये बसलेलो असताना आपण एकमेकांशी बोलणार नाही. आपलं लक्ष हे केवळ भक्तीकडे असायला पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती असेल की एकदा आपण चर्चच्या आतमध्ये आल्यानंतर एकमेकांशी बोलायचं आपल्याला टाळायचं आहे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि विमल आंटी यावेळेस पुढे येतील आणि आपल्यासाठी एक स्तोत्र त्या वाचतील. सर्वांना सलाम. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो, मजकडे सत्वरे मी तुझा धावा करतो, तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे.
माझी प्रार्थना तुझसम धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव. माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. अधर्म करणाऱ्या मनुष्याबरोबर दुराचरण करणाऱ्यास माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नको. मला त्याची मिष्टान्ने खाऊ देऊ नको. धार्मिक मला ममतेने ताडण करेल व मला बोल लावेल, तरी असे उत्कृष्ट तेल माझ्या मस्तक नको म्हणणार नाही. दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन. त्याच्या अधिपतीस कड्यावरून लोटून दिले आहे आणि ते लोक माझी वचने ऐकून समाधान पावतात. कोणी भूमी नांगरताना व ढेकळे फोडिताना जशी माती बिखरली जाते, तशी माझी हाडे अधोलोकाच्या तोंडाशी बिखरली गेली आहेत. हे परमेश्वरा, माझे डोळे तुझकडे लागले आहे. मी तुझवर भरोसा टाकेला आहे. माझा जीव जाऊ देऊ नको. त्यांनी मजसाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्माच्या सापड्यापासून मला राख. दुर्जन माझ्या जाळ्यात पडोत, मी तर त्यातून साप निसटून जाईल. थँक्यू. संहिता 141 विमलांटींनी आपल्याकरिता वाचलेला आहे. आणि या स्तोत्र 141 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजा प्रार्थना करतो आणि त्याची ही जी प्रार्थना आहे ही वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना आहे. वाईटापासून संरक्षण होण्यासाठी ही प्रार्थना आहे. वाईट वृत्तीने, वाईट प्रवृत्तीने, द्वेषाने जी पाश मांडल्या जातात त्यापासून संरक्षणासाठी दावीद राजा या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या प्रार्थना आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी या नेहमी असायला पाहिजेत. कारण या जगामध्ये आम्ही राहत असताना सर्व प्रकारचं वाईट हे आमच्या अवतीभोवती आहे. वाईट प्रवृत्तीचे लोक आमच्या अवतीभोवती आहेत. आणि मग अशा सर्वांच्या माध्यमातून आमचा वैरी, आमचा शत्रू आमच्यावरती जे हल्ले करण्याचा प्रयत्न करतो त्यापासून आमचं संरक्षण केलं जावं. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं संरक्षण केवळ आणि केवळ परमेश्वर आहे. कारण जर तो रक्षण करीत नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ ठरतं. आणि म्हणून जो संरक्षण करणारा आहे त्याच्याकडं आमची ही प्रार्थना असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत, ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी आम्ही ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये आहोत, आम्ही त्यातून निसटून जाणारे आहोत. जी अशा प्रकारची सापळी मांडलेली असतात, रचलेली असतात, त्यातून निघून जाणारे आहेत. जे देवाचे लोक आहेत, जे परमेश्वराचं भय धरतात, जे परमेश्वरावरती प्रेम करतात, ते लोक अशा प्रकारच्या सर्व सापळ्यांमधून निसटून जातात. परंतु जे दुर्जन आहेत, जे वाईट प्रवृत्तीने आहेत, जे परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी मनामध्ये बाळगून आहेत, ते त्यामध्ये अडकतात. आणि म्हणून शेवटच्या वचनामध्ये तो तेच म्हणतो की दुर्जन आपल्या जाळ्यात फसवत पडोत, मी तर त्यातून साफ निसटून जाईल. हे परमेश्वराचे काम आहे आपल्या लोकांसाठी. आणि म्हणून त्या परमेश्वराचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर देव बापाचा आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर त्या प्रभू देव बापाला सर्व गौरव आणि सन्मान देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आपण देवबाची स्तुती करूया. सुंदरसा दिवस आपल्याला दाखवला आहे आणि काही गीतांच्या द्वारे आपण त्याची स्तुती करू, त्याच्या नावाला आपण उंचावूया. पहिलं गीत आपण गाऊया, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उपासना संगीतातून 293 नंबरचं गीत, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. वे
तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. धर्म रवी दूषण भय नसता, धर्म रवी दूषण भय नसता. मम हकोषित मदाटे, मम हकोषित मदाटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं वाचूनिया मार्ग जगिया, तुझं वाचूनिया मार्ग जगिया. मज दिसती तुके कोटे, मज दिसती तुके कोटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. पापी खटनट मी मज माझे, पापी खटनट मी मज माझे. तुझं बिन भारी भय वाटे, तुझं बिन भारी भय वाटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उलटे मन मन तुझं विन दुसरा, उलटे मन मन तुझं विन दुसरा. कोण जगिया करी सुलटे, कोण जगिया करी सुलटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. मम जीवन तू जगदूतारा, मम जीवन तू जगदूतारा. गेलो से तुझं बिन वाटे, गेलो से तुझं बिन वाटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. सहवासाहून तुझा मला रे, सहवासाहून तुझा मला रे. स्वर्गाचे सुख नच मोठे, स्वर्गाचे सुख नच मोठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. पुढचं गीत आपण गाऊया उपासना संगीतातून 241 241 नंबरचं गीत. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता
आपण सर्वजण मिळून गाऊया, टाळ्या वाजत गीत गाऊया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नाही स्वतः उतरितो पापिया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. स्वतः मी सुधरुनी साधू आपला उद्धार म्हणता कधी नाही ख्रिस्ता लागी सोपा भार. स्वतः मी सुधरुनी साधू आपला उद्धार म्हणता कधी नाही ख्रिस्ता लागी सोपा भार. बिन पाप्या नाही तो धिक्कारना. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. पहा बागी कणताना प्रिय प्रभू रडला. एक खाली विकताना कैसा तो रडला. पहा बागी कणताना प्रिय प्रभू रडला. एक खाली विकताना कैसा तो रडला. पूर्ण झाले पूर्णोद्धार साधिला. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. आता स्वर्गी बापापाशी तो मध्यस्थी करीतो. ठेव भाव जळा त्याशी तो दीनाला तारितो. आता स्वर्गी बापापाशी तो मध्यस्थी करीतो. ठेव भाव जळा त्याशी तो दीनाला तारितो. येशू हाची बात घ्या तो धरितो. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नाही संता उतरितो पापिया. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. पुढचं गीत आपण गाऊया, तेरा प्यार है महान तेरा प्यार है जान. आपण सर्वजण मिळून गाऊया. तो सर्वांना येणार असं गीत आहे. तेरा प्यार है महान तेरा प्यार है जहान. मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान तेरा प्यार है जहान. मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. ओ जय जयकार जय जयकार.
खरं देवाचं अद्भुत प्रेम आपल्यावर आहे. त्याचं जसं गीत म्हणतात, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहान, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. खरं एक नवीन जीवन देव आपल्याला देत असतो. त्यासाठी आपण स्तुती करूया. पुढचं गीत आपण गाऊया. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. जागेवर असताना आपण मनात हे गीत म्हणूया. मैंने पूछा प्रभु से. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. तेरी राहों पर चलते चलते कई बार कदम भटक गए. तेरी राहों पर चलते चलते कई बार कदम भटक गए. फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा. फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा. क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. कई बार तुझे खुशी देनी चाहा, गम के अलावा कुछ ना दिया. कई बार तुम्हें खुशी देनी चाही, गम के अलावा कुछ ना दिया. फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा. फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा. क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मैंने पूछा प्रभु से तू क्यों करता मुझसे इतना प्यार. मी विनंती करतो आपण सर्वजण उभं राहूया. खरं अद्भुत प्रेम देवा आपल्यावर करतो. त्याच्यासारखं कोणीच नाही. आपल्या डोळे आपण बंद करूया आणि त्याच्या अमूल्य प्रेमासाठी त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचावूया. कारण त्या वधस्तंभावरचं आणि आपलं रक्त आपल्यासाठी दिलंय. पुढचं गीत आपण गाऊया. मिवे चिले फुलांना काटे क्रिस्ता मिळाला.
आपण सर्वजण जाऊया. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पायी खोल तुझिया उरले किडे उदारी. हाती पायी खोल तुझिया उरले किडे उदारी. मी रोगमुक्त झालो भटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो भटके तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. पाहून येशू तुझला एकारले जगाने. पाहून येशू तुझला एकारले जगाने. पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले. पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. ते डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. धन्यवाद देतो देवपा, तुझी स्तुती करतो देवपा. तुझ्या नावाला मी उंचावितो परमेश्वर, कारण तू महान आहेस देवपा.
जखमी करूनी प्रभू येशू आम्हाला सर्व मिळाले देवपा. ह्याच्या आम्ही स्तुती करतो देवपा. आम्हाला सर्व काही तू दिले देवपा. अद्भुत गोष्टींनी तू आम्हाला भरले देवपा. आम्ही स्तुती करतो देवपा. देवपा आम्ही या मंडळी तुझ्या हातात देतो देवपा. ही मंडळी तुझी आहे देवपा. या मंडळीला देवपा तू आपल्या रक्ताने देवपा विकत घेतले देवपा. देवपा या मंडळीचा देवपा तू देवपा मेनपाड हो देवपा. या मंडळीची देवपा तू काळजी घे देवपा. आमच्या सर्वांसोबत तू राहा देवपा. आमच्या सर्वांची काळजी तू घे देवपा. देवपा येणारा संदेश आहे देवपा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर देवपा. आणि देवपा ही जी स्तुती आम्ही केली देवपा ती तुला मान्य असू दे देवपा. पुढील वेळ तुझ्या हातात देऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने करतो म्हणतोय. आमेन. एफिसकरास पत्र आपल्या समोर ठेवूया. 2 अध्याय. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांकडं आम्ही लक्ष लावत आहोत. परमेश्वर देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे ते आमच्यामध्ये तू ओत. शारीरिक आत्मिक आरोग्य देऊन तुझं मोठं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. एफिसकरास पत्र आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे. 2 अध्याय आणि आज यामधून वचन 19 पासून तर 22 पर्यंत आपण वाचूया. 2 अध्याय आणि वचन 19 पासून तर 22 पर्यंत. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करून या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाला आपल्या समोर ठेवलं. आणि कुटुंब हा विषय ज्यावेळेस आम्ही आमच्या समोर घेतला, आमचा प्रामुख्याने हा प्रयत्न होता आतापर्यंत की आज एक ख्रिस्ती कुटुंब, एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून या जगामध्ये आम्ही राहत असताना मला, माझ्या कुटुंबाला ज्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, ज्या काही गोष्टी आज आम्ही फेस करत आहोत, आमच्या कुटुंबांमध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या आम्हाला दिसून येतात, त्यावरती आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्यावरती आपण मनन करत होतो. किती समस्या आपण पाहिल्यात? किती समस्या पाहिल्यात? विसरलेत? नाही? 4 समस्या? 4 समस्या होत्या. किती समस्या पाहिल्यात? बापरे, म्हणजे खरंच आठवत नाही की काय नेमकं काय झालेलं आहे. किती रविवार झालेत? नोव्हेंबर महिन्यातले रविवार किती झालेत? 3 रविवार झालेत. मग किती समस्यांवर मनन करून झालं? 3. आता एक आकडा आम्हाला मिळाला की या महिन्यामध्ये आतापर्यंत 3 मोठ्या समस्यांवर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग आता या 3 समस्या कोणत्या? पहिली समस्या कोणती होती त्यामध्ये? कौटुंबिक वाद. ख्रिस्ती कुटुंबांमध्ये जे कौटुंबिक वाद आहेत, एकमेकांविषयीचा जो द्वेष आहे, एकमेकांविषयीची जी मनं खराब झालेली आहेत, मग ती सासू सुनांची असतील, पती पत्नींची असतील, भावा भावांची असतील, आमचे जे रक्ताचे नाते आहेत त्यांच्याबरोबरची असतील,
ही जी बिघडलेली नातेसंबंध आहेत, ही जी वाद आहे, हे जे वैर आहे, त्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं, त्यावरती आपण मनन केलेलं आहे. आणि त्यावरती आम्ही मनन करत असताना कुटुंबाकरिता देवाची इच्छा आणि देवाच्या इच्छेवर आमच्या कौटुंबिक वादांचा होणारा परिणाम आणि कौटुंबिक वादांची काही कारणं आम्ही त्या ठिकाणी पाहिली. या प्रकारे या समस्येवरती आपण विचार केला. दुसरी समस्या कोणती आम्ही पाहिली? दुसरी समस्या कोणती होती आपली? जगाच्या दुष्टतेपासून लेकरांचं संरक्षण करणे. आमची लेकरं ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये मोठी होत आहेत, जगामध्ये जे सर्व आम्हाला दिसून येतं, जगामधलं जे सर्व वाईट आहे, जी सर्व दुष्टता आहे, त्या अशा परिस्थितींमध्ये जेव्हा आमची लेकरं लहानाची मोठी होत आहेत, आमच्या लेकरांचं संरक्षण आम्हाला या वाईट गोष्टींपासून आम्हाला करायचं आहे. आणि आज ख्रिस्ती कुटुंबांसमोर ही देखील एक फार मोठी अडचण आम्हाला पाहायला भेटते. कारण ज्या वेळेस आमची लेकरं बाहेर जातात, मग ती शाळेमध्ये असतील, ट्युशन्समध्ये असतील, कॉलेजेसमध्ये असतील, स्पोर्ट्ससाठी बाहेर असतील किंवा कुठल्याही कारणाने जेव्हा ते जगाबरोबर संपर्कात येतात, या जगामध्ये जे सर्व वाईट आहे त्या वाईटाने आमची लेकरं त्या ठिकाणी ओढल्या जाऊ नयेत, त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि आम्ही या समस्येवर विचार करत असताना आम्ही प्रामुख्याने एक गोष्ट आमच्या लक्षात आली की ज्या प्रकारे दावीद राजा म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे. मनुष्य मुळात पापमय स्वभावाने या जगामध्ये येतो आणि आम्हाला त्यामध्ये एक फार सुंदर शिकायला मिळालं की हा पापमय स्वभाव आमच्या लेकरांमध्ये देखील आहे. आणि जर आमच्या लेकरांच्या या पापमय स्वभावाला वाव देणारं वातावरण त्यांना मिळालं तर ते त्या पापामध्ये वाढत जातील. परंतु या पापमय स्वभावावर विजय मिळविणारं वातावरण जर त्यांना आम्ही दिलं तर ते त्या पापावर विजय मिळवतील. आमच्यासाठी एक फार महत्त्वाचं त्यामध्ये होतं की आम्ही आमच्या लेकरांना कशा प्रकारच्या वातावरणामध्ये वाढवत आहोत. मग ते आमच्या घरातील वातावरण असेल किंवा मग जेव्हा ते घरातून बाहेर जातात त्या ठिकाणी आम्हाला त्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आणि मागच्या रविवारी जी शेवटची समस्या आपण पाहिली ती समस्या कोणती होती? कुटुंबाच्या आध्यात्मिक वाढीमध्ये दिसून येणारी तफावत. म्हणजेच काय होता अर्थ याचा? की कुटुंब जे आहे, कुटुंबामधले जे सर्व आहे त्या सर्वांसाठी देवाची इच्छा आहे की आम्ही ख्रिस्ताप्रत वाढावं, आम्ही ख्रिस्तासारखं होत जावं. परंतु दिसून काय येतं की कुटुंबातली काही जण आध्यात्मिक जीवनात वाढत असतात तर काही जण थांबून गेलेली असतात, काही जण मागं जात असतात, काही जण प्रार्थनाही करत नाहीत, वचनही वाचत नाहीत. तर त्याच कुटुंबामध्ये काही लोक धार्मिक किंवा आम्हाला प्रार्थनेमध्ये प्रभूमध्ये वाढणारी दिसून येतात. ही जी तफावत आहे की काही जण वाढतायत काही जण वाढत नाही, या समस्येवरती देखील आम्ही विचार केला. त्याचं कारणं आम्ही पाहिलीत आणि कारणांची कारणं आम्ही पाहिली आणि मग आम्हाला आमच्या कुटुंबाच्या एकत्रित आध्यात्मिक वाढीसाठी काय करता येईल त्यावर देखील आम्ही मनन केलेलं आहे. या प्रकारे या संपूर्ण महिन्याला आम्ही आमच्या कुटुंबाला, आमच्या प्रियजनांना, आमच्या कुटुंबाला घेऊन आम्ही परमेश्वराचं वचन पाहत आहोत. आज जेव्हा कुटुंब या विषयाचा समारोप आपण करणार आहोत, आज जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे या शास्त्र भागामधून मी तुमच्या समोर समस्या मांडणार नाहीये, समस्या ठेवणार नाहीये. तर आतापर्यंत आम्ही समस्या आणि समस्या पाहत आलोत, अडचणी आम्ही पाहत आलोत. परंतु आज आम्ही आमच्या कुटुंबाकरिता सामर्थ्य आणि समस्यांमध्ये उपाय ह्यावरती आम्ही विचार करणार आहोत. आतापर्यंत आम्ही समस्यांवर लक्ष केंद्रित केलं, परंतु आता आम्ही आज लक्ष केंद्रित करणार आहोत आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आणि आमच्या कुटुंबाकरिता उपाय. आणि मग ज्यावेळेस आम्ही सामर्थ्य आणि उपाय याकडे येतो त्यावेळेस आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या
समोर येतो. आणि म्हणून आज आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त कुटुंबाचं सामर्थ्य आणि कुटुंबाकरिता उपाय आहे. काय आहे आजच्या संदेशाचं प्रतीक? की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कुटुंबाचे सामर्थ्य आणि आमच्या कुटुंबाकरिता, मग कुटुंबातील प्रत्येक अडचण, प्रत्येक समस्येमध्ये उपाय म्हणून आम्ही आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहणार आहोत. जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे, हा जो शास्त्र भाग आहे, हा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निर्माण होणारं जे ऐक्य आहे त्याकडे आमचं लक्ष केंद्रित करतो. मुळात हा जो शास्त्र भाग आहे, वचन 11 पासून हा सुरू होतो. आपण शेवटची वचने त्यामधली वाचलेली आहेत, परंतु आरंभापासून जर तुम्ही वाचलं तर यहुदी व यहुदीतर ख्रिस्ती, म्हणजे यहुदी आणि यहुदीतर हे लोक, हे दोनही गट ख्रिस्तामध्ये किंवा मंडळीमध्ये यांचं कसं ऐक्य निर्माण होतं यावरती पाऊल या मंडळीला लिहित आहेत. म्हणजेच जे यहुदी आहेत, ज्यांना आधीपासून नियमशास्त्र माहीत आहे, आणि जे यहुदी तर आहेत की ज्यांना नियमशास्त्र माहीत नाही, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनात आला. मग हे यहुदी आणि यहुदी तर जेव्हा मंडळी म्हणून एकत्र बसतात, जेव्हा ते ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये येतात, त्यांच्यामध्ये निर्माण होणारं जे ऐक्य आहे त्यावरती पाऊल यामध्ये बोलत आहे. आणि बोलत असताना वचन 20 मध्ये जे तो आम्हाला म्हणतो की प्रेषित व संदेष्टे या पायांवर तुम्ही रचलेले आहात. प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायांवर तुम्ही रचलेले आहात, म्हणजे त्यांच्याद्वारे तुम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता मिळाली, तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. परंतु तो पुढं असं म्हणतो वचन 20 मध्येच की पायावर तुम्ही रचलेले आहात, स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. स्वतः येशू मुख्य कोनशिला आहे. कॉर्नर स्टोन किंवा मुख्य स्टोन ज्याला म्हटलेलं आहे, कोनशिला. कोनशिला हा मुख्य दगड आहे, हा मुख्य खडक आहे की ज्याच्यामध्ये ही संपूर्ण इमारत जी आहे ही बांधल्या जात आहे. आणि तो पुढं असं म्हणतो की जर ही ह्या प्रकारे बांधल्या जाते, त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडत रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर ती होते. पवित्र मंदिर ती होते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त याला या ठिकाणी पाऊल जो आहे आमच्या समोर मुख्य कोनशिला म्हणून तो दाखवतो. हा शास्त्र भाग ज्यामध्ये आम्हाला ख्रिस्ताचं कार्य, ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व म्हणजे तो मुख्य आहे हे स्पष्ट करतो. आणि मग हीच बाब जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबामध्ये घेऊन येतो, जेव्हा हीच बाब आम्ही आमच्या कुटुंबावरती तिचं लागूकरण आम्ही करतो, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी तेच पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या कुटुंबाचा मुख्य आहे. हा आमच्या कुटुंबाचा मुख्य आहे. आणि मग आमच्या समोर आता हा विषय येतो की प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्या कुटुंबाचा मुख्य आहे तर तो आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आहे आणि तो आमच्या कुटुंबासाठी उपाय आहे. आणि म्हणून आज जी पहिली बाब आम्ही पाहत आहोत की कुटुंबाचं सामर्थ्य. प्रभू येशू कुटुंब प्रमुख असणे हे कुटुंबाचे सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त कुटुंब प्रमुख असणे हे कुटुंबाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्हाला अनेकदा प्रश्न केला जातो की कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. आम्ही लगेच पुरुष मंडळीकडे पाहतो. कुटुंब प्रमुख, कुटुंब प्रमुख म्हणून जरी आम्हाला घरातील वडील त्या ठिकाणी दिसून येतात, परंतु त्यांच्याही वर आमच्या कुटुंबाचा प्रमुख हा आमचा ख्रिस्त आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्या कुटुंबाने प्रभू येशू ख्रिस्ताला हे मुख्य स्थान दिलेलं आहे, कारण ते कुटुंबाच्या हातांमध्ये, बरं ते कुटुंबाच्या हातामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताला कुटुंबामधलं मुख्य स्थान द्यायचं किंवा नाही द्यायचं, हे ते प्रत्येक कुटुंबावर अवलंबून आहे.
आणि मग जर प्रभू येशू ख्रिस्त याला आम्ही ते प्रमुख स्थान दिलेलं आहे, तर मग आम्हाला त्या कुटुंबाचं सामर्थ्य हा प्रभू येशू ख्रिस्त पाहायला भेटतो. कुटुंब प्रमुखाचं काम काय आहे बरं? कुटुंब प्रमुखाचं काम काय आहे? कुटुंबाचं पुढारीपण करणे, कुटुंबाला मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये योग्य ते निर्णय घेण्याकरिता मदत करणे, पुरवठा करणे, संरक्षण करणे. मग आता आम्ही यादी वाढवत त्यामध्ये अनेक गोष्टी आम्हाला त्यामध्ये कदाचित लिहिता येतील. मग आता जेव्हा याच गोष्टी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातांमध्ये ज्यावेळेस आम्ही देतो, आणि जर आम्ही हा प्रश्न केला की का बरं प्रभू येशू ख्रिस्त हा कुटुंबाकरिता सामर्थ्याचं ठिकाण आहे, किंवा प्रभू येशू ख्रिस्त कुटुंब प्रमुख आहे, तर तो कुटुंबाचं सामर्थ्य का आहे, असा प्रश्न जर आम्ही विचारला, तर पहिली गोष्ट आम्हाला त्यामध्ये दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा कुटुंब प्रमुख आहे, तो कधीही अपयशी होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला कधीही अपयश येत नाही. आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कुटुंबाचा प्रमुख असणे हे आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आहे, कारण तो कधीही अपयशी होत नाही. मनुष्याला अपयशाचा अनुभव येतो आहे ना. पुष्कळदा मनुष्य या नात्याने आम्ही बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु पुष्कळदा अपयशाचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये येऊ शकतो. पुष्कळ कुटुंब प्रमुख आहेत की ते आज त्यांच्या जीवनामध्ये निराश आहेत. का? कारण त्यांना असं वाटतं की ते अपयशी ठरलेत. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असताना, आपल्या लेकरांचं संगोपन ते करत असताना, आपल्या कुटुंबाला या जगामध्ये ते पुढे घेऊन जात असताना त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडता आली नाही. ते अपयशी ठरले. आज आमची लेकरं आमचं ऐकत नाही, आज आमचं कुटुंब विखुरलेलं आहे. आणि कुटुंबाची झालेली दैन्य अवस्था पाहून कुटुंब प्रमुखाच्या मनामध्ये हा विचार येऊ शकतो की आम्ही अपयशी झालोत आमचं कुटुंब पुढे घेऊन जात असताना. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त कधीही अपयशी ठरत नाही. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमचं पुढारीपण करत आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमचं मार्गदर्शन करत आहे, मग ते कुटुंब कधीही त्या ठिकाणी अपयशी ठरत नाही. अडचणी येऊ शकतात, संघर्षमय वातावरण कुटुंबामध्ये निर्माण होऊ शकतं, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांना कुटुंबाला सामोरे जावं लागू शकतं. याचा अर्थ हा नाही की ते कुटुंब अपयशी ठरलेलं आहे, त्याचा अर्थ हा होत नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला चालवत आहे, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढारीपणामध्ये ज्यावेळेस आम्ही समोर जात आहोत, ही बाब आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे की तो कधीही अपयशी ठरत नाही. आणि म्हणून जर कोणाला आपल्या जीवनामध्ये, मग पुरुष असेल किंवा स्त्री असेल, आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये असं जाणवत असेल की कुटुंबामध्ये माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी अपयशी ठरलेलो आहे, जर त्याचं दुःख तुमच्या जीवनामध्ये असेल, तर प्रियांनो, आमची गरज ही आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणावं, प्रभू तू माझा प्रमुख आहेस, तू माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहेस, तू माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहेस, तू माझं मार्गदर्शन कर. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढारीपणाची आणि त्याच्या मार्गदर्शनाची गरज आमच्या जीवनामध्ये आहे, कारण तो सर्व ज्ञानासह योग्य निर्णय घेण्याकरिता सक्षम आहे. ज्यावेळेस कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला निर्णय घ्यायची असतात, ज्यावेळेस आम्हाला आमच्या लेकरांसाठी निर्णय घ्यायची असतात, पुष्कळदा दुविधा मनस्थिती झालेली असते. आम्ही काय करावं, आम्ही हे करावं का, ते करावं का, अनेक गोंधळ आमच्या मनामध्ये असतो. आमची गरज एवढीच आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं पुढारीपण आणि त्याचं मार्गदर्शन स्वीकारावं, कारण तो सर्व ज्ञानासह योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे आणि त्याचे निर्णय कधीही चुकत नाही. त्याचे निर्णय
कधीही चुकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, आम्हाला घाबरण्याची गरज आहे का? आम्हाला काळजी करण्याची गरज आहे का? कितीही मोठा शत्रू आमच्यावरती चालून आला, होतात ना पुष्कळदा शेजाऱ्यांसोबत वाद होतात ना, भांडणं होतात ना. पुष्कळदा या जगामध्ये राहत असताना ख्रिस्ती लोकांचेही शेजाऱ्यांसोबत वाद होतात, भांडणं होतात. आणि मग ज्यावेळेस वाद होतात, ज्यावेळेस भांडणं होतात ना, त्यावेळेस पाहिलं जातं की कोणतं कुटुंब, कोणत्या कुटुंबाचा प्रमुख जास्त शक्तिशाली आहे. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तो आमचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. तो कमी पडणार नाही. तो कमी पडणार नाही. तो आमचं आणि आमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी सक्षम अशा प्रकारचा तो आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, तो आमचा सर्व प्रकारचा पुरवठा करण्यासाठी देखील तो सक्षम आहे. पुरवठा करणारा तो आहे, पुरवठा करणारा. आम्ही पाहिलं की कुटुंब प्रमुखाची ही जबाबदारी आहे की त्याने आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा करायचा आहे. मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमचा पुरवठा आहे, प्रियांनो, आम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. कुठल्याही गोष्टीची उणीव आम्हाला भासणार नाही. तो आमचा पुरवठा आहे. आमच्याकडं केवढं आहे, आमच्याकडं केवढं सेविंग आहे, हे महत्वाचं नाहीये. आमचा पुरवठा कोणाकडून आहे हे फार महत्वाचं आहे. जर आमचा पुरवठा त्या परमेश्वरापासून आहे, तर आम्हाला काहीही उणे पडणार नाही, आम्हाला काही कमी पडणार नाही. काही आहे किंवा नाही याची काळजी करण्याची गरज नाही. शिष्यांना चिंता लागली होती की एवढ्या मोठ्या लोकांना आम्ही जेवण कुठून द्यायचं, कुठून जेवण आणायचं. आपण तर रानात आहोत, आपल्याकडं तेवढे पैसे पण नाहीत. या एवढ्या मोठ्या समुदायाला आपण जेवण कुठून द्यायचं. जेवढ्या भाकरी आणि मास्यांमध्ये त्याने जेवण दिलं, पुरेसे होते का त्या लोकांसाठी, त्या समुदायासाठी? त्या भाकरी आणि ते मासे पुरेसे होते का? होते? नव्हते ना. मग आज आमच्याकडं पुरेसं नाही म्हणून आम्ही का चिंता करावी, आम्ही का काळजी करावी? आमची आवश्यकता ही आहे की जे काही आहे प्रभू हे तुझ्या समोर आहे. तो म्हणतो ते माझ्याकडे घेऊन या आणि लोकांना बसवा. काय झालं त्या ठिकाणी? त्या थोडक्यामध्ये सर्व लोक जेवून तृप्त झालेत. कितीचा आकडा होता तो? 5,000चा आकडा होता. आणि हा सर्व मिळून आकडा होता का? कोणाचा होता? 5,000 पुरुष मंडळीचाच आकडा होता. एवढे लोक एवढ्याच भाकरीत आणि मास्यांमध्ये जेवून तृप्त होतात. जर तो आमचा पुरवठा आहे ना, तर मग आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला आणखीन एक संदर्भ आठवत असेल. एकदा मंदिराचे लोक पेत्राला म्हणतात की तुझा गुरु मंदिराचा कर देत नाही का, मंदिराचा कर देत नाही का? पेत्र डचकला. तो म्हणाला हो देतो ना. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला जाऊन सांगणार. तो त्या घरामध्ये गेला. तोच प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला विचारतो की बाबा कर कोणाला द्यावा लागतो, घरातल्या मुलांना की बाहेरच्या लोकांना, परक्यांना? आणि तो म्हणतो की बाहेरच्या लोकांना, परक्यांना. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की म्हणजे घरातली मुले ही मोकळी आहे. तरीही प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो माहिती त्याला? तुझा जो पहिला मासा लागेल त्याच्या तोंडातून काय निघेल? 2 रुपयाचा नाणं निघेल. आणि ते जाऊन तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी तू ते भरून टाक. पेत्राकडं त्यावेळेस होते की नव्हते हे स्पष्ट सांगितलेलं नाहीये. परंतु पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मागण्याच्या आधीच, त्याने सांगण्याच्या आधीच
प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्याचा पुरवठा केलेला आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आमच्या कुटुंबाचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही केलेला आहे ना, मग आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्याला माहीत आहे की कुटुंबाचा पुरवठा कसा करायचा आहे, कुठून करायचा आहे. पेत्राला त्या पाण्यामध्ये असणाऱ्या त्या माशाच्या तोंडामधला तो 2 रुपयाचा नाणा पाहणे अशक्य होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व काही शक्य आहे. आमच्या अडचणीत, आमच्या समस्येमध्ये जे आम्ही पाहू शकत नाही, जे पाहणं आमच्यासाठी अशक्य आहे, ते आमचा जो कुटुंब प्रमुख ज्याला आम्ही केलेला आहे त्याला ते दिसतं, त्याला ते माहीत आहे, त्याला त्याविषयीचं ज्ञान आहे. आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा तो आमचा कुटुंब प्रमुख आहे, आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा तो आहे प्रियांनो, आम्हाला काही उणे पडणार नाही. आमची प्रत्येक गरज पुरविण्यासाठी तो सक्षम आहे. मग आमची शारीरिक गरज आहे काय, आमची आध्यात्मिक गरज आहे काय, आमची मानसिक गरज आहे का, आमची भावनिक गरज आहे का. आज आम्हाला पाहायला भेटतं की पुष्कळदा कुटुंब प्रमुख या नात्याने पुष्कळदा कुटुंबातले लोक एकाच गोष्टीकडं आमचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि ते काय आहे माहिती आहे का, की आम्ही आमच्या लेकरांसाठी, आमच्या कुटुंबासाठी भरपूर काही जमा करून ठेवण्याच्या मागं लागलेलं असतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्ही सगळं काही जमा करण्याचा प्रयत्न करत राहतो, की जेणेकरून आम्हाला आमच्या लेकरांना काहीही कमी पडू नये. शारीरिक गोष्टींकडे आम्ही पुष्कळदा जास्त लक्ष देतो, परंतु त्याच वेळेला आमच्या लेकरांच्या ज्या आध्यात्मिक गरजा आहेत, कुटुंबाच्या ज्या आध्यात्मिक गरजा आहेत, ज्या मानसिक गरजा आहेत, ज्या भावनिक गरजा आहेत, पुष्कळदा याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, त्याला आमची प्रत्येक गरज माहीत आहे, मग ती कोणतीही असो. आणि ती पुरविण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणी सक्षम आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे, हे बजावून सांगत आहे की जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्ताला केलेलं आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आहे. आणि मग जेव्हा तो सामर्थ्य आहे, मग आम्हाला काळजी करण्याची गरज नाही, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आणि त्याच वेळेस तो उपाय देखील आहे. आम्ही उपाय म्हणून देखील आम्ही त्याकडे पाहतो. आम्हाला पुष्कळदा आवश्यकता असते उपायांची, मार्गदर्शनाची, काय करायला पाहिजे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मार्ग आणि उपाय आमच्यासाठी आहे. समस्या, प्रत्येक कुटुंबाच्या समस्या आणि त्यांचं स्वरूप हे वेगवेगळं असू शकतं, परंतु प्रत्येक समस्येवरती उत्तम अशा प्रकारचा उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची शिकवण आम्हाला दिसून येते. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची शिकवण आम्हाला दिसून येते. आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना, फक्त आम्हाला मुखाने बोलून चालणार नाही. जर खरंच त्याने त्याचं सामर्थ्य जर कुटुंबाला अनुभवायचं असेल, आमच्या समस्यांमध्ये त्याचा उपाय आम्हाला जर अनुभवायचं असेल, तर आम्हाला त्याचं ऐकावंच लागेल. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक कुटुंबाचा हा वैयक्तिक निर्णय आहे की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं पुढारीपण, त्याचं ते श्रेष्ठत्व, त्याचं ते प्रमुख स्थान त्याला द्यायचं की नाही द्यायचं, हे प्रत्येक कुटुंबाचा निर्णय असतो. आणि मग ते प्रमुख स्थान त्याला द्यायचं म्हणजे केवळ प्रार्थना करणे की प्रभू येशू, मी तुला माझ्या कुटुंबाचा प्रमुख बनवलेला आहे, फक्त बोलून चालणार नाही. जर तो प्रमुख आहे तर मग त्याचं ऐकावं देखील लागेल. जर आम्ही त्याचं ऐकणार नाही, याचाच अर्थ की आम्ही तर म्हणतो की होय प्रभू, तू आमचा कुटुंब प्रमुख आहे, परंतु आम्ही त्याला त्याचं काम करू देत नाही. आम्ही म्हणतो की तू फक्त त्या ठिकाणी बस आणि आमच्याकडे पहा की आम्ही आमचं कुटुंब कसं चालवतो.
आम्हाला कसं कळतं, आम्हाला किती ज्ञान आहे, आमच्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आहेत, तू बघ. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बसलेला आहे आणि तो फक्त आमच्याकडं पाहत आहे की आता आम्ही आमच्या समस्या कशा हाताळतो. कारण आम्ही तर त्याचं ऐकत नाही, आम्ही तर त्याला काम करू देत नाही. मग जर आम्ही त्याला काम करू देत नाही तर तो बसेल त्या प्रमुख स्थानावरती, तो बसेल आणि मग तो पाहणार आमच्याकडे, करा आता तुम्हाला काय करता येतं. आणि मग आम्ही हा उपाय करून पहा, तो उपाय करून पहा, हे करून पहा, ते करून पहा, काही जमत नाही. या पालकांना बोलव, त्या पालकांना बोलव, यांच्याकडून प्रार्थना करून घे, त्यांच्याकडून प्रार्थना करून घे, काही बदलत नाही, काही बदलत नाही, काही बदल होणार नाही. प्रियांनो, त्यामुळं काहीही बदलणार नाही. नवल वाटतं एका गोष्टीचं की आता ख्रिस्ती कुटुंब जे आहेत ना, त्यांना भीती वाटायला लागलेली आहे. कशाची भीती वाटते माहिती आहे का? अंधकाराच्या शक्तीची. यांनी माझ्यावर काहीतरी केलं, यांनी आमच्या कुटुंबावर काहीतरी केलं. अरे, ख्रिस्ती कुटुंबांना या गोष्टींची केव्हापासून भीती वाटायला लागली? त्याने करणीचा प्रकार माझ्या कुटुंबावरती केलेला आहे, त्याने माझ्या मागं हे लावून दिलेलं आहे, त्याने माझ्या मागं असं केलेलं आहे. अरे, ख्रिस्ती कुटुंब आज या भीतीमध्ये काय कारण आहे? कारण आम्ही जे आमचं सामर्थ्य आहे ना, त्या सामर्थ्याचा उपयोग आम्ही करत नाही. आम्ही आमच्या शक्तीने धावण्याचा प्रयत्न करतो आणि मग ज्यावेळेस आम्ही थकून जातो, मग आम्ही त्या ठिकाणी शोधतो काय, का आम्हाला विनंती केल्या जाते की पाळक साहेब आमच्या घरी या, प्रार्थना करा. का बरं, काय झालं? तुमचे पाळक आहेत ना, काय झालं? नाही, काय नाही, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत, अडचणी सुरू आहेत, समस्या आहेत. का? अचानक काय झालं? नाही, काही शेजारी आहेत की ते आमच्यावर करणीचे प्रकार करत आहेत. अरे, कुठं चाललेत? म्हणजे कुटुंब आज, ख्रिस्ती कुटुंब कुठं जात आहेत? कुठं जात आहेत ख्रिस्ती कुटुंब? प्रणो, जर या ठिकाणी बसणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती असेल, अशा प्रकारचा संशय असेल ना, तर तो आजच काढून टाका. जे विश्वासणारे आहेत ना, त्यांच्यावर करणीचे प्रकार, त्यांच्यावरती ते जादू टोण्याचे प्रकार किंवा अंधकाराच्या ज्या शक्ती आहेत ना, ते तुमच्यावरती कार्य करू शकत नाही. त्यांचा परिणाम तुमच्यावरती होत नाही. तुमच्यावरती त्यांचा परिणाम होण्यासाठी पहिले त्या सैतानाला परमेश्वराकडे जावं लागतं आणि परवानगी घ्यावी लागते की बाबा, मी त्याच्यावरती असं करू काय? आम्ही का विसरून जातो हे? आम्ही का विसरून जातो? आमच्या कुटुंबामध्ये एकानंतर एक अडचणी आणि समस्या येऊ लागल्या की मग आम्हाला का असं वाटतं की ते अंधकाराची शक्ती आमच्यावरती प्रबळ ठरत आहे? नाही, आमची आवश्यकता आहे की आम्ही कुठं चुकत आहोत, आम्हाला काय करायला पाहिजे, आम्ही काय पाहायला पाहिजे, याकडे आमचं लक्ष केंद्रित आम्ही करावं. प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या प्रत्येक समस्येचा उपाय देखील त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रियांनो, पुन्हा आज या महिन्यामध्ये ज्या 3 समस्या आम्ही पाहिल्यात, कौटुंबिक वाद, जर ही समस्या आज आमच्या कुटुंबाची असेल तर जो संदर्भ आज आम्ही वाचलेला आहे, या संदर्भामध्ये जर वचन 14 ते 16 जर आम्ही वाचली तर त्या ठिकाणी परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला असं सांगतं, वचन 14 ते 16 मध्ये, कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून, काय म्हटलेलं आहे? वधस्तंभावरती वैरभाव जीवे मारून. प्रियांनो, जर आमच्या कुटुंबामध्ये वाद आहेत तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपाय आहे. कारण त्याने तो जो वैरभाव आहे, तो जो दुष्टतेचा स्वभाव आहे, तो त्याने वधस्तंभावरती मारून टाकलेला आहे.
लेकरांचं संरक्षण करायचं आहे का, त्यांना वचनाचं शिक्षण द्या, योग्य पोषक आध्यात्मिक वातावरण द्या, तो आमचा उपाय आहे. आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी जर तो आमचा प्रमुख आहे आणि जर कुटुंब त्याचं ऐकतं, जर कुटुंबातील सर्व लोकांना एकत्र बसवून त्यावरती चर्चा होऊन जर आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जातो, त्या ठिकाणी आमच्यासाठी परमेश्वराचं अद्भुत काम आध्यात्मिक वाढ आहे. आजार ही समस्या आहे का कुटुंबाची? एकानंतर एक आजार घरामध्ये येत आहेत. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं एकानंतर एक आजार जर आमची समस्या आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आमचं आरोग्य देखील आहे. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. येऊ द्या एकानंतर एक आजार, किती आजारांना यायचं ते येऊ द्या, आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणे उभं राहणार आहोत. कारण आमची शक्ती, आमचं सामर्थ्य आमचा प्रभू आहे. तो आमचं सामर्थ्य आहे. तो आमचे सर्व प्रकारचे आजार बरे करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या घरी गेला. पेत्राची सासू आजारी आहे, तापेने फणफणलेली आहे, बरं केलं. प्रभू येशू ख्रिस्त जिथं कुठं गेला त्या ठिकाणी त्याचं आरोग्य देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आर्थिक समस्या जर कुटुंबाची आहे तर त्यावर ते आधीच आपण विचार केलेला आहे, त्यावर आधीच आपण मनन केलेलं आहे. जर आज आमच्या कुटुंबामध्ये आर्थिक फार मोठी समस्या आम्हाला जाणवत असेल तर आम्हाला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त आमचा पुरवठा आहे, त्याच्याकडे लक्ष लावायचंय. मुळातच देवाचे लोक आहेत ना. आमचा जर परमेश्वर सर्व प्रकारचा धनी आहे, जर तो सर्व प्रकारचं ऐश्वर त्याचं आहे, तर तो आपल्या लोकांना पुरवठा करण्यासाठी सक्षम देखील आहे. जर आमची आर्थिक आशीर्वाद आम्हाला मिळत नाहीये, जर आर्थिक दृष्टीने आम्ही कमजोर होत चाललेलो आहोत, तर प्रियांनो आम्हाला जे काही आमचं आहे ते आम्हाला प्रभूच्या समोर घेऊन यायचं आहे. मनुष्याची वृत्ती, मनुष्याचा अप्रामाणिकपणा आणि परमेश्वराबरोबरचा अविश्वासूपणा यामुळं मनुष्याची जी आर्थिक वाढ व्हायला पाहिजे, जे आर्थिक आशीर्वाद आहेत ते पुष्कळदा त्यापासून तो वंचित राहतो. कोणत्या गोष्टी सांगितल्यात? मनुष्याची वृत्ती, अप्रामाणिकपणा आणि अविश्वासूपणा या गोष्टी आहेत की ज्यामुळं आर्थिक आशीर्वाद थांबून जातात. आमचा परमेश्वर पुरवठा करणार आहे, तो आम्हाला काहीही उणे पडू देत नाही. जे काही आहे घेऊन या त्याच्या समोर, त्याच्या हातांमध्ये द्या. पहा तो आम्हाला किती अद्भुत रीतीने आशीर्वादित करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. प्रियांनो, समस्या आम्ही पाहिल्यात आणि या सर्वांच्या वर आज आमच्यासाठी आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आणि उपाय आहे. या आपले डोळे आपण बंद करूया. आपले डोळे आपण बंद करू आणि आपलं लक्ष त्या प्रभू परमेश्वराकडे लावूया. कुटुंबाची परिस्थिती जर बिघडलेली असेल तर आज आमच्याकडं परमेश्वराचं वचन आहे. आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर कुटुंबामध्ये कुठल्याही कारणाने भयाचं वातावरण आहे, तो आमचं सामर्थ्य आहे. आमचं बळ, आमचं सामर्थ्य आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आमची केवळ एवढीच आवश्यकता आहे, एवढीच गरज आहे की आम्ही त्याचं ऐकावं. तो कुटुंब प्रमुख आम्हाला जे काही सांगतो आमच्या समस्येमध्ये आम्ही ते करावं. आम्हाला फार विचार करण्याची गरज नाही की मी हे कसं करू, मनुष्य काय म्हणेल, मनुष्याला काय वाटेल. आमची गरज ही आहे की आमचा प्रभू आम्हाला काय सांगतो तेच आम्ही करावं. मग समस्या कोणतीही असो, वाद असतील, आजार असतील, आर्थिक अडचणी असतील, ज्या कुठल्या समस्येमध्ये आज आम्ही आणि आमचं कुटुंब असेल, ज्या कुठल्या दुःखामध्ये आम्ही आणि आमचं कुटुंब असेल, ज्या कुठल्या संघर्षाला आज आमचं कुटुंब तोंड देत असेल, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. प्रभू येशू ख्रिस्त कुटुंब प्रमुख असणे हे आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आणि आमच्यासाठी मार्ग आहे.
पवित्र देई बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला उंचावितो. तू थोर आहेस आणि आमची काळजी घेणार आहेस. देई बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आज आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आहे. आमच्या कुटुंबामध्ये प्रमुख स्थानी तू असणे हे आमच्या कुटुंबाचं सामर्थ्य आहे. आज आम्ही क्षमा मागतो प्रभू तुला, कारण पुष्कळदा आम्ही तुला आमच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणतो, परंतु आम्ही तुझं ऐकतच नाही. आम्ही आमची बुद्धी, आमची शक्ती, आमची ओळख आणि आम्हाला काय योग्य वाटतं त्याप्रमाणे आम्ही करतो. प्रभू, तू आमची क्षमा कर. पवित्र देव बाप्पा, आज माझी प्रार्थना आहे या मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी. पवित्र देव बाप्पा, या जगामध्ये आम्ही राहत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, समस्या त्या ठिकाणी आहेत, आणि म्हणून आज मंडळीतील जी प्रियजन, जी कुटुंबीय वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत, वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत आहेत, संघर्षामध्ये आहेत. पवित्र देई बाप्पा, त्या प्रत्येकाचं तू स्पष्ट मार्गदर्शन कर. त्यांनी काय करावं ते तू त्यांना सुचव आणि त्याप्रमाणे करण्यासाठी तुझं सहाय्य देखील तू त्यांना पुरव. आणि परमेश्वर देई बाप्पा, या जगामध्ये आमचं कुटुंब, परमेश्वर देई बाप्पा, हे तुझ्या गौरवाचं ठिकाण असावं म्हणून देई बाप्पा, आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. तुझे मनापासून आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देई बाप्पा, माझी प्रार्थना आहे, जर कोणीही ज्याला आज अपयशामुळं आपल्या जीवनामध्ये जर दुःख असेल, देई बाप्पा, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील तू काम कर. आणि परमेश्वर देई बाप्पा, तू याही परिस्थितीतून किती अद्भुत काम कुटुंबासाठी करणारा आहे याची प्रचिती तू येऊ दे. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आणि आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.